पुढे। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत राकेशजी बेदमुथा यांच्याकडून 9 शाळांतील 300 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य। परंडा। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील सुप्रसिद्ध लक्ष्मी मेडिकलचे मालक राकेशजी बेदमुथा यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली। त्यांच्या पुढाकारातून परंडा तालुक्यातील 9 जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे 300 विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून परिसरातून बेदमुथा यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे। श्रीधरवाडी, दोंजा, मुगाव, पवारनगर, रुई, कात्राबाद, रोसा, बावची आणि शिरगिरवाडी येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले। प्रत्येक विद्यार्थ्याला 200 पानांची वही आणि 1 पेन देण्यात आले। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला। शैक्षणिक साहित्य वाटपाची परंपरा कायम। राकेशजी बेदमुथा हे गेल्या अनेक वर्षांपासून स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत आहेत। केवळ वह्या पेनचे वाटप न करता शाळांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी यापूर्वी अनेक शाळांना साऊंड बॉक्स, तो राष्ट्रपुरुषांचे फोटो तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे। शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे। त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाला केवळ साहित्य वाटपापुरते मर्यादित स्वरूप न राहता ग्रामीण शिक्षणाला हातभार लावणाऱ्या सामाजिक उपक्रमाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। पूरग्रस्तांनाही दिला होता मदतीचा हात। गेल्या वर्षी परंडा तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती। त्यावेळीही राकेशजी बेदमुथा यांनी पूरग्रस्त कुटुंबांच्या अडचणी लक्षात घेऊन उबदार ब्लँकेटचे वाटप करून मदतीचा हात पुढे केला होता। संकटाच्या काळात गरजू नागरिकांच्या मदतीसाठी पुढे येण्याची त्यांची भूमिका यामुळे अधोरेखित झाली। सामाजिक बांधिलकीचा उपक्रम सातत्याने सुरू। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने मिळावीत, त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा या उद्देशाने शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार राकेशजी बेदमुथा यांनी व्यक्त केला। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने मिळावीत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवणार आहोत, अशी भावना राकेशजी बेदमुथा यांनी व्यक्त केली। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली असून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक व शिक्षकांकडून कौतुक होत आहे। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।